मी डॉक्टर काजरी, मी काजरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे। आमच्या काजरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात। दिनांक 11/3/2024 रोजी मौजे शिरभावी सांगोला गावाच्या लगत असलेल्या वन विभागाच्या जागेत एका 55 ते 60 वर्षीय महिलेचा मृतदेह दगडाने व धारदार शस्त्राने वार करून खून केलेल्या अवस्थेत मिळून आला होता। सदरबाबत सांगोला पोलीस ठाणे येथे 11/3/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्यातील मयत व्यक्ती ही वृद्ध महिला असल्याने सदर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या। सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक धनंजय बोरे व पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांच्या पथकासह सांगोला परिसरातून अज्ञात महिलेची माहिती प्राप्त करून तिची ओळख पटवली। तिचे नाव द्वारका बबन माने असून तिच्या 2 मुलांसमवेत ती राहत असल्याचं समजलं। सदर महिला 11/3/2024 रोजी सांगोला येथील तिच्या घरातून त्याच परिसरात राहणाऱ्या तिच्या भावाकडे गेली असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सदरबाबत सखोल तपास करून मयत महिला हिच्याबाबत गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीनं अधिक माहिती प्राप्त केली असता तिच्या मृत्यूनंतर तिच्या सख्ख्या भावाचे व त्यांच्या मुलांचे वर्तन संशयास्पद असल्याचं लक्षात आलं। अधिक तपास केला असता मयत हा हिचा भाचा हा गुन्हा घडल्यापासून आपलं अस्तित्व लपवून राहत असल्याचं लक्षात आलं। गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी अक्कलकोट मंदिर परिसरात येणार आहे। त्यानुसार पथकाने अक्कलकोट येथील मंदिर परिसरात आरोपीस विश्वासात घेऊन त्याच्याकडे गुन्हा संदर्भात कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यानं त्याची मयत आत्या द्वारका बबन माने ही आरोपी व त्याच्या कुटुंबियावर जादूटोणा करत होती। त्यामुळे आपल्या कुटुंबाची काही प्रगती होत नसल्याच्या गोष्टीचा राग मनात धरून वन विभागाच्या गावालगत असलेल्या जागेत घेऊन जाऊन दगडानं डोकं ठेचून खून केल्याचं कबूल केलंय। आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सांगोला पोलीस ठाणे करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।